आता पाहूयात एक सविस्तर बातमी। सोलापुरातील वीर कोतवाल शिक्षण संस्था ही नाभिक समाजातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि एक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सन 1981 साली स्थापन करण्यात आली। गेल्या 45 वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवित आहे। यावर्षी या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील आणि शहरातील नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 16 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 12 वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे। तसंच इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून सोलापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे 3001, 2501 आणि 1501 रोख असे एकूण 12 बक्षिसं आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे। त्याबरोबरच 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची किमान पात्रता 75% असेल आणि 12वी मधील सर्व शाखेतून 70% गुणप्राप्त विद्यार्थी यांना 500 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष मल्लीनाथ गोपीनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली। निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे नाभिक समाजातील विद्यार्थी सत्कार आयोजित केलेला आहे। तर यामध्ये 10वी 12वीचे जे विद्यार्थी आता पास झालेले आहेत रिसेंटली, त्यांचा आम्ही साधारण 70% मार्क घेऊन आणि 75% अनुक्रमे मार्क घेऊन 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे। तर यामध्ये आम्ही प्रथम 3 क्रमांक काढतो। त्यामध्ये प्रथम क्रमांकाला 3001, त्यानंतर 2500 आणि 1500 असे पारितोषिक आम्ही ठेवलेले आहेत। या व्यतिरिक्त आम्ही दरवर्षी हा उपक्रम साधारण 45 वर्ष झाले आम्ही राबवतो। यामध्ये जो कोण विद्यार्थी सहभाग घेईल त्याला प्रत्येकी आम्ही 500 रुपये आणि एक सन्मान चिन्ह असे पारितोषिक सुद्धा देतो। याचा उद्देश आमचा मुलांना शैक्षणिक आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पाठबळ मिळावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी हे सर्व केलेलं आहे। नाभिक समाजातील पितृत्व हरपलेले किंवा त्यांचा जर का एकदम हालाकीची परिस्थिती असेल तर अशा मुलांना दत्तक पालक योजनेअंतर्गत आम्ही त्यांना दत्तक घेऊन वार्षिक साधारण 3000 रुपये त्यांना आर्थिक मदत करतो। आता या वर्षीपासून नवीन उपक्रम आम्ही चालू केलेला आहे। मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत, जे गरीब कुटुंबातील आहेत, अशांना आम्ही 10,000ची आर्थिक मदत करण्याचे ठरवले आहे। या पत्रकार परिषदेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग विश्वंभर चौधरी, अध्यक्ष गणेश हरिदास दळवी तसंच सचिव सिद्धेश्वर शंकर आगाशे आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।